हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. श्वेता वर्ल्ड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज बरोबर 1 वर्षांनी ज्या दिवशी आमचं 9 जून 2024ला तुझेच मी गीत गाताय स्टार प्रवाहचं शूट संपलं होतं आणि बरोबर 1 वर्षांनी आज मला त्याच सेटवर पुन्हा जाण्याचा योग येत आहे. नवीन प्रोजेक्ट आणि नवीन कॅरेक्टर. सो काय असेल हे पाहण्यासाठी नक्की कनेक्टेड रहा. आज आपण ठाणे या लोकेशनवर शूटला चाललेलो आहोत. सो आजचा हा एक इन जनरल आम्ही ब्लॉग करू शकतो, कारण आता मी कुठलीच गोष्ट रिव्हील करू शकत नाही त्या याच्यामुळे. सो चला माझ्यासोबत तुम्हीही प्रवास करा. तर अशी आमची दिवसाची सुरुवात होते. देवाच्या आणि आईच्या पाया पडून मी साधारणतः आता हे डोंबिवलीवरनं ठाण्याला जायला ट्रेननं निघालेली आहे. फर्स्ट क्लासचा किंवा सेकंड क्लासचा प्रवास असला तरी तेवढीच गर्दी असते, कधीच बसायलाही मिळत नाही. सो ठाण्याला मी आता पोचलेली आहे आणि ठाण्याला आपण मिडलचा जो बस स्टेशन आहे तिकडनं पोरबंदरला जाणाऱ्या TNTच्या बसेस मिळतात, AC आणि नॉन AC. नॉन ACचं तिकीट असतं 11 रुपये आणि ACचं तिकीट असतं 13 रुपये. आता प्रवास हा खूप स्वस्त झालेला आहे. आणि सांगण्याचा मुद्दा की गेल्या वर्षी याच दिवशी साधारणतः 10 जूनला आमचा शूटिंगचा शेवटचा दिवस होता. 9 जूनला माझं शूट संपलं होतं, पण 10 जूनला आम्हाला सगळ्यांना सेटवर बोलवलं होतं. गेट टुगेदर होतं आमचं आणि खूप छान माहोल होता. आम्ही सेटवर जायच्या आधी मला त्या सगळ्या आठवणी खूप ताज्या झाल्या की त्यावेळेला सगळेजण आम्ही एकत्र भेटलो होतो, एकत्र दिवस घालवले होते. जवळजवळ 1 वर्ष माझा मेड या कॅरेक्टरचा ट्रॅक होता आणि खूप छान ते दिवस होते. आणि ट्रम्पकार्डसोबत काम करताना नेहमीच छान वाटतं. वी आर लाईक फॅमिली, की माझ्या नवऱ्याची बायकोपासूनचे जे रिलेशन्स आहेत ते खूप चांगले आहेत, की आपलं कोणीतरी माणूस त्या सेटवर भेटल्यासारखं आपल्याला वाटतं. त्या पद्धतीचा तो फील असतो. आणि बसने प्रवास करत मी साधारणतः ट्रम्पकार्ड स्टुडिओच्या दिशेने म्हणजे घोडबंदरच्या दिशेने मी निघालेले होते. सो असा माझा प्रवास होता. आणि सध्या सांगण्याची गोष्ट की मला त्यात एक छोटंसंच कॅरेक्टर करायला मिळालं. ज्या वेळेला मला कॉल आला की असं असं कॅरेक्टर आहे, तू करणार का? तर त्यावेळेला मी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मी हो म्हटलं, कारण Zee5ची मॅक्रो सिरीज एक नवीन फॉर्मॅट येतो आहे. सो त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काम करायला मिळतं आहे, हीच खूप आनंदाची बाब होती की नवीन काहीतरी येते आणि आपल्याला मिळतं आहे काहीतरी करायला. कारण आजकाल कलाकार म्हणून काम करणं ही खूप मारामारी झालेली आहे. सो तुम्हाला जे मिळेल, ज्या वेळेला तुम्हाला कामाची संधी मिळते ती दवडू नका, ती ॲक्सेप्ट करा. चांगलं असेल तर करा, डझंट मॅटर ते तुमचं कॅरेक्टर 1 दिवसाचं आहे, 5 दिवसाचं आहे, 2 दिवसाचं आहे, पण तुम्हाला जे चांगलं मिळतं आहे ते तुम्ही करत राहायला पाहिजे. सो त्या पद्धतीने मी कामासाठी हो म्हटलं आणि माझा 1 दिवसाचं शूट होतं. मी गीत गातायला ज्या वेळेला शूटिंगचा पहिला दिवस होता त्या दिवशीसुद्धा मला हीच मेकअप रूम देण्यात आली होती आणि आजही हीच मेकअप रूम देण्यात आलेली आहे. सो वी आर सो एक्सायटेड की मला कधी कसं असतं ना की काही याच्याशी आपण खूप एकरूप संलग्न किंवा आपुलकीचं आपलं एक नातं असतं. आणि तसं बऱ्याचशा प्रोडक्शन हाऊससोबत आपण एक आर्टिस्ट म्हणून काम करत असताना आपल्याला मिळालेली संधी आपण कधीच वाया घालवू नये असं मला वाटतं. सो जेव्हा आपल्याला हातात काम मिळतं, कारण आजकाल काम मिळणं ही खूप मारामारी झालेली आहे, त्याच्यामुळे काम मिळालं की तुम्ही ते एकदम चोख वाजवायचं कलाकार म्हणून. सो अशा पद्धतीने आता मी सेटवर आलेली आहे आणि पुढे मी कशी तयार होते किंवा सेटवर कशी जाते हे मी तुम्हाला लवकरच सांगेन. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अंगिकं वाचिकं सर्ववाङ्मयम् आहारं चन्द्रकान्तात्
हे जे तुम्ही बघताय ते सगळं मेकअप रूम आहेत आणि हा पुरोहितांचा वाडा रमा राघव सिरियल जी कलर्स मराठीवरची होती, ही स्पॉट रूम, ही त्यांची कॉस्ट्यूम रूम आणि ही आमची हेअर ताई जिने माझे हेअर्स केले, ही सुद्धा डोंबिवलीलाच राहते. सो अशी बरीचशी जुनी मंडळी सेटवर भेटली जी ट्रम्पकार्डसोबत अनेक वर्ष जोडलेली आहेत. सो खूप छान वाटलं एक दिवसाचं कॅरेक्टर करताना. आणि ही जी मेकअप रूम आहे या ठिकाणी पल्लवीताई, तेजूताई, त्याच्यानंतर सीमा आजी, प्रियाताई, त्याच्यानंतर अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी या रूममध्ये बसायची. त्यांचे काही फोटोज तेव्हापासूनचे इथे छान फ्रेम करून लावलेले आहेत. या सगळ्या असतात त्या सगळ्या गोल्डन मेमरीज असतात असं म्हणायला हरकत नाही. आणि हा थोडासा आपला मेकअप रूममधला थोडासा टाईमपास, थोडाशा रील. आणि माझ्यासोबतची जी को आर्टिस्ट होती, चाइल्ड आर्टिस्ट, तीसुद्धा बदलापूरची होती. मी आधी बदलापूरला राहत होते, त्याच्यामुळे आमची छान गट्टी जमली आणि तिच्यासोबत मी काही रील्स केल्या. सो अशा रँडमली मी त्याही पोस्ट करेन आणि तुम्हाला आता मेकअप माझा कसा होतो हे तुम्ही बघा. आपण मेकअप करण्यात आणि मेकअप दादाने मेकअप करण्यात हा खूप फरक असतो. त्यांचा जो टच असतो तो आपल्याला कधीच जमत नाही. आपण कितीही प्रोफेशनल मेकअप करू देत किंवा आपल्याला मेकअप करता येऊ देत, पण त्यांच्या मेकअपला तोड नसते. जे मेकअप मन प्रॉपर आपल्याला मेकअप दादाच आपल्याला प्रॉपर मेकअप करत असतात. सो त्यांच्या हातनं मेकअप करून घ्यायला आपल्याला ॲज अ आर्टिस्ट म्हणून नेहमीच आवडतं, कारण आपला लूक खूप छान दिसत असतो म्हणून आपण स्क्रीनवर चांगले दिसतो केवळ त्यांच्यामुळे. सो ही माझी मेकअप करतानाची व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला लुकही दाखवेन की माझा काय होता. आणि मी अशी पहिल्यांदाच साडी या गेटअपमध्ये होते. सो मला ती वावरताना म्हणजे जसं मला स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये नऊवारी साडी वेअर करताना म्हणजे कॅरी करताना हे खूप तारांबळ उडाली होती की चालायचं कसं वगैरे, या सगळ्या गोष्टींची तारांबळ माझी उडाली होती. तशीच आत्ता साडी नेसल्यावर थोडीशी प्रॅक्टिस केली होती मी सेटवरच चालण्यासाठी, कारण साडी मी कधीच नेसत नाही. सो त्याच्यामुळे थोडीशी चालण्याची मी त्या ठिकाणी प्रॅक्टिस केली होती, पण नशिबाने मी कुठे पडले नाही. थोडंफार तरी मला व्यवस्थित चालता आलं, वावरता आलं. सो छान होता माझा लूक आणि छोटंसंच कॅरेक्टर होतं, पण खूप छान झालं. माहोल छान होता. डायरेक्टर्स, त्यांची टीम ही सगळी बऱ्यापैकी ओळखीची होती आणि क्रू चांगला होता, को आर्टिस्ट चांगले होते. सो त्याच्यामुळे कसं असतं की ज्या वेळेला तुम्ही ॲज अ आर्टिस्ट म्हणून काम करत असता तेव्हा तुमचे को आर्टिस्ट, प्रोडक्शन हाऊस, डायरेक्शन टीम, क्रू मेंबर्स, सेटवरचे मेंबर्स यांच्यासोबत तुमचं कॉर्डिनेशन जे असतं ते खूप चांगल्या प्रकारे जमून आलं पाहिजे. कारण जवळजवळ तुम्ही जेवढ्या वेळ घरी नसता ना तेवढ्या वेळ तुम्ही सेटवर असता. जवळजवळ 18 ते 19 तास ॲज अ आर्टिस्ट म्हणून आपण काम करत असतो. सो तेच आपलं एक आपलं सेकंड होम झालेलं असतं की आपण त्या ठिकाणी खूप जास्त वेळ आपण टाईम स्पेंड करत असतो. ओके. आणि सेटवर असताना बरोबर या मेकअप रूमच्या शेजारी तुझेच मी गीत गाता याची मेल रूम होती. त्या ठिकाणी अभिजित खांडकेकर दादा असेल, उमेश बने आमचे मामा असतील, सचिन देशपांडे, सचिन दादा असेल आणि आमच्या या बरोबर रूमच्या समोर रमा राघववाल्यांची मेल रूम होती. सो त्या ठिकाणी राजन जोशी काका असतील किंवा निखिल असेल आणि त्याच्या शेजारी रमा राघवची फिमेल रूम होती. त्या ठिकाणी आजी असतील किंवा श्वेता असेल किंवा अजून कोणी असेल, तर त्यावेळेला त्यांच्या अशा लाईनीत आमच्या सगळ्यांच्या रमा राघव तुझेच मी गीत गाते, रमा राघव तुझेच मी गीत गाते अशा अल्टरनेटिव्ह सगळ्यांच्या लाईनीत मेकअप रूम होत्या. आणि वी आर एन्जॉय इट की आम्ही बाहेर तिथे कट्ट्यावर बसून मी, राजन काका असतील किंवा अनिकेत असेल किंवा अजून कोणी वर्षा असेल, उत्तरा असेल, आम्ही असे सगळेजण संध्याकाळचे टाईम स्पेंड करायचो. चहा एकत्र प्यायला बसायचो किंवा काही खायला प्यायला आणलं असेल तर अभिजित दादा सगळ्यांना द्यायचा, तेजूताई द्यायची, आवर्जून ती चौकशी करायची. तुमच्या दोघांची मला खूप आठवण आली कारण आपलं खूप छान जमत होतं किंवा आपण छान एकमेकांची चौकशी करत होतो. सगळेच एकमेकांची खूप छान प्रकारे काळजी घेत होते. पल्लवीताई असेल, ती आणि मी एकत्र याआधीही काम केलेलं होतं स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये. पुतळा मातोश्री आणि माझं जनाबाई कॅरेक्टर होतं, तिची मी दासी होते. आणि तुझंच मी गीत गाताय मध्ये मी 1 वर्ष जवळजवळ मेडचं कॅरेक्टर करत होते. सो अगेन आम्हाला एकत्र काम करतानाही खूप छान वाटलं होतं. आणि असे
छान आर्टिस्टसोबत आपल्याला जेव्हा काम करायला मिळतं ना, तेव्हा आपला एक मूडसुद्धा एक हॅप्पी असतो. सो हा आमचा तुझंच मी गीत गातायचा सेट इथे सगळी आता तयारी चालू आहे. हा आमचा विनायक दादा जो असोसिएट करत होता. ही फॅमिली फ्रेम आहे जे आर्टिस्ट आहेत त्यांची या सिरीजमधली. सो ही सगळी पार्टी वेअरची थीम चालू आहे. सो हा आमचा शूटचा पहिला दिवस होता आणि ही अशी सगळी मजा मस्ती सेटवर असते. हे थोडंसं रील करणं झालं किंवा काहीही असेल. सो त्या पद्धतीने थोडा टाईम स्पेंड आपण करत असतो. हा माझा लूक होता. ही साडी मी वेअर केली होती आणि अतिशय मला आवडली. मी पहिल्यांदाच या साडीची घडी मोडली होती. ही आईची साडी होती. सो यावर मलाही माझा लूक छान वाटला म्हणून रील करण्याचा मोह आवरला नाही. त्याच्यामुळे आम्ही रील केली. बदलापूरकर्स या सगळ्यात मनापासून नेहमीच आभारी राहिलं पाहिजे की जे आपल्याला काम देतात. ॲज अ आर्टिस्ट म्हणून आपल्याला कास्ट केलं जातं. अनिकेत झेले असेल किंवा सुवर्णाताई असेल आमची लेडी बॉस, तेजा सर असतील ट्रम्प कार्डचे आमचे प्रोड्युसर. सो हे नेहमीच खूप कोऑपरेट करणारे आहेत. नेहमीच आर्टिस्टला समजून घेणारे आहेत. जेव्हा कुठलीही प्लस मायनस गोष्ट सेटवर घडत असते किंवा कलाकार म्हणून एखादा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो किंवा काही त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना काही फेस करावं लागत असेल, दे आर व्हेरी कोऑपरेट. आणि ज्या वेळेला अशी कोऑपरेट करणारी प्रोडक्शन टीम असते ना, त्यावेळेला तुम्हाला काम करणंसुद्धा खूप सोयीस्कर आणि सोपं जातं की त्यावेळेला तुम्ही एक रिलीफ फील करता. आणि हे खूप महत्त्वाचं असतं ॲज अन आर्टिस्ट की तुम्हाला कोणीतरी त्या ठिकाणी समजून घेणारं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला काम करण्याचा उत्साह जो असतो किंवा आपल्याला कधीही त्यांनी बोलवलं काम करण्यासाठी तरी आपल्याला खूप नेहमीच छान वाटतं. आणि अगेन माझं काम झाल्यानंतर बॅक टू डोंबिवली हा मी एक शॉट घेऊन ठेवला होता. सो असा हा माझा दिवस होता. आणि तुम्हालाही हा माझा ब्लॉग कसा वाटला. आणि हो नक्की G5वर जेव्हा ही मायक्रो सिरीज येईल ट्रम्प कार्डची त्यावेळेला नक्की पहा आणि तुम्हाला ती सिरीज कशी वाटली ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. G5ची सिरीज सगळ्यांनी आवर्जून पहा जेव्हा ही लॉन्च होईल त्यावेळेला. आणि ती कधी येईल मी लवकरच पोस्टसुद्धा करेन. सो थँक्यू. टेक केअर. बी सेफ. बी हॅप्पी ऑलवेज.